नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. तर भाई आज तुम्हाला मी मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलेलं की आपण एक चटणी मीठ लावून एकदम झणझणीत कार्यक्रम करणार आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर आज आपण पार्टी करणार आहे आणि आपल्यासोबत कोण कोण आहे? प्रणव शेठ, धीरज शेठ, आयुष शेठ, ओ माय गॉड, छकुलीची स्माइल तर बघा गाईच. आणि भाई काय विषय झालेला माहितीये का? 8 लादा पाव आणलेले बाई लोकांनी. कोण काय तिचं नाव रे? देवयानी आणि कृष्णाने 8 लादी पाव आणलेले. 8 लादी, त्यातल्या 2 लाद्या कमी केल्या बघा पाव. असा काहीतरी विषय आपण बनवणार आहे पावभाजी. आणि आता कांदा बटाटा घ्यायला गेलेत ना. कांदा बटाटा वगैरे काय छोटं मोठं सामान आणतायत आता प्रत्येकाच्या घरून. तर बघत राहा पूर्ण ब्लॉग आपण. आणि आज भाई आज पण डान्स आहे, पण मी डान्स नाही करणार आहे आज. डान्स आपण थोडस बघायला जाऊ, फक्त एक झलक 1-2 डान्स असंच फिरायला. तर आणि कुठे आहे रे डान्स? पाझर तलावाच्या इथे डान्स आहेत. हा, मी मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं तुम्हाला. तर तिकडे डान्स आहेत. आपण मध्ये थोडेसे 1-2 डान्स बघायला गेलो तो जाऊ. तर ब्लॉग मध्ये लास्ट पर्यंत राहा, खूप जास्त मजा येईल. आता येतील सगळे, मग सगळ्यांना तुम्हाला भेटवतो. ओके, काय बोलते छकुली? काय नाही. काय माझे फॅन बिन आहेत की नाही तुझ्या शाळेत? हा, ओ माय गॉड, सबस्क्राईब केलंय की नाही त्यांनी? केलंय ना सगळे. लाजते, काळी दिसते रे ही लय. दिसायला जरी जा म्हणा नाही रे. चला बेटा पुढे, लेट्स गो. ब्लॉग चालू आहे, ब्लॉग. हा बोल, काहीतरी बोल. काय बोलू? गजब बेइज्जती है. बोल ना काहीतरी. टी शर्ट बिशर्ट बघा. माझ्याकडे कोणाची टी शर्ट आहे? ओ माय गॉड, रोहित शर्मा. वा 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 वा, दुर्गे. ओ माय गॉड, चेहरा पाहिजे. ओ माय गॉड. तर भाई हे बघा, कुठे गेलं तुझं? ह्याने काय काय आणलंय? हे प्रणवचं आणि ह्याचं अर्ध आहे. पूर्ण आणले काय ह्यानेच पूर्ण आणले, जास्त ह्याचं आहे सगळं? हो फुल यायचंय. तू सगळं आणलंय? हो, ह्याच्या मम्मी बिम्मी कोण बघत असेल तर बघा, ह्याला मी नाही सांगितलं आणायला, ह्यानेच आणलंय बघा एवढं. नाना फायर. छकुली बघ ना, कॅमेरा आला ना अशी करते. प्यारी समज गई. चला आता थोड्याच वेळात भाई आपलं नियोजन चालू आहे बघा. इकडं पत्ते बित्तांचा डाव बिव मांडतायत. जुगारी कुठले आणि बारक्या पोरांना जुगारी बनवणारा माणूस धीरज मर्डेकर. ये फंस गया सीएम. त्याचा भाव बघा, लगेच पत्ते ठेवले की बसला. हा, दात दाखव दात बघत राहा. ओ माय गॉड, छकुली एकदम नियोजन चाललेलं आहे. एकदम कोथिंबीर बिथिंबीर टमाटे बिमाटे आता एकटी गप्पागुप खाणार आहे. मी चालले. काय मी चालले. तूच आणले? अरे बापरे. पाव बा किती लादे? ते 6 लादे पाव आहे भाई. आणि पावभाजी किती जण आहे आपण? 11. ओ माय गॉड. हे बघा, गरबा गँग. निकेतन पण आहे. चला मॅडम जायचं. आता आपल्याला फ्लॉवर आणायचंय, टोमॅटो आणायचंय, शिमला मिरची आणायची. आता आपण जाऊया मेढ्यात आणि घेऊन या पटापट. काय विषय होतो हे? किती टाइम लागेल? किती टाइम लागणार? 2 तास भाई. किती वाजले? 8 वाजले. अजून 2 तास लागणार बोलतात. शेफ आल्या, शेफ आता ह्या आम्हाला सांगतील कसं काय बनवायचं, मग आपण बनवणार आहे. जावा. दाखवलं मी आधीच तुम्हाला. लेट्स गो. बघा. अरे लाचतोय मित्रांनो. कांदा बिंदा एकदम चिरून होतोय. कांदा चिऱ्या मास्टर, कांद्याची चिराफाड करतायत बघा. पाव सगळा धिंगाणा केलेला आहे एकदम. आता भाई 6 पॅनलाच करायला लावणार, मी नाही करणार. आता आपण थोड्या वेळात तुम्हाला भेटू. मी जाणार आहे जरा डान्स वगैरे बघायला. गेलो तर थोडेसे 1-2 फुटेज आपण घेऊ
असंच जाणार आहे टाइमपास. आणि आपण आता जेव्हा आपलं बनेल बनवताना आपण भेटूया. फ्लॉवर झालाय, मटर आणलंय 1 किलो. काय काय बोलतो तू? वाटाणे आणले. इकडं सगळं भिजत घातलंय एकदम पद्धतशीर. डोळे दाखव डोळे. हा दिसतंय, पाणी दिसतंय. हे काय ना आता व्हिडिओ काढतोय ना म्हणून हे आले. हा व्हिडिओ काढतोय म्हणून आले. दात दाखव दात. हा बघा जुगारी ये फंस गया सीएम. जुगारी नंबर 1. दाखवा जरा आपल्या मित्रांना काय काय टाकलंय याच्यात. काय याच्यात? फ्लावर आणि वाटाणे. आणि याच्यात काय बटाटे. अरे माझ्या फोनवर डोकं आलं. हे बघा शेफ देवयानी सिंग सॉरी जवळ. अजून आपल्याला लय टाइम आहे भाई. आणि ही बघा भाई हिचं काय विषय अभ्यास काय मोबाईल वरनं बघून अभ्यास करते. आणि इकडं उंडकी गँग जुगारी गँग. आता आपण थोड्या वेळात जरा मेळ्यात जाऊया. डान्स वगैरे काय आहेत ते मी तुम्हाला दाखवीन. तर बघा ही बघा इकडं पार्टी झाली. ही काय इकडे आले माहितीये काय? व्हिडिओ दिसलं पाहिजे ना म्हणून इकडे आले. घरी पण करू शकली असती ना भाई. व्हिडिओ दिसायचंय म्हणून आले इकडं. हे बघा मित्रांनो आपल्याला काल बक्षीस भेटलेलं शिवदुर्गा शक्ती क्रीडा मंडळ मेळा. मित्रांनो आता आपण इकडे काय बनवतोय? पावभाजी. अरे काय कांदा टाकलाय. पण आता काय करणार आहे? चटणी मीठ टाकायचं, परत हे टाकायचं. तर आता ह्याच्यात हे बघा इकडच बघा. आता हे चटणी मीठ इकडं रियांदा चिकन हे आता आपण ह्याच्यात टाकणार आणि पावभाजी बनवणार आहे बघा. या तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. मित्रांनो पावभाजी बनवतायत पण ना आपलं वट्ट्यावर चढून. अरे काय अरे रे असं होय. खुर्ची बिर्ची टाकून त्याच्यावर चढून हाईट नाही पोचत ना म्हणून समजून घ्या. आता काठीनं घोंगडे घेऊ द्या की मला भिजतला येऊ द्या. तर मित्रांनो आपण आलोय डान्स बघायला. तुम्हाला मी बोललेलो आपण पाझर तलावाच्या इकडे आलोय आणि इकडे डान्स चालू आहे. आणि आपण थोड्या वेळात आता सगळे जेवढे आपल्याला जमतील तेवढे आपण दाखवणार. आणि आपल्याला जायचं घरी कारण अर्ध्या तासात आपली पावभाजी बनणार आहे. त्यामुळे बघत राहा. आता इकडे एक डान्स चालू झाला जो मी आधी तुम्हाला दाखवला. तर बघत राहा. जोरदार टाळ्यांचं स्वागत करायचं आहे. छम छम घुंगरू खाले वाली काली अतिशय छान जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी स्पर्धकाचं स्वागत करायचं.
हटके देखो कमाली रे शोभे हटके आरों की बारी रे आगे जो देखो तो आगे हजार है पीछे जो देखो तो लाखों के पार है तेरे बिना कैसे ये मेरा पार होगा सुलभा पारणा पारणा पाळ शिवाजीचा सुलभा पारणा पारणा पाळ शिवाजीचा चला जोरदार टाळ्यांनी या स्पर्धकाला उत्स्फूर्त करायचंय चव्हाण विराज गोरे यांनी तयार राहायचे करण्यासाठी कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी तर मित्रांनो आता काहीतरी भूताची वगैरे एंट्री आहे मी आता घरी जात होतो पण आता ते लोक बोलले की ते पण आहे त्यामुळे मी थांबले आता बघा पण कोणच नसतं तर आपला बीपी 140 होतो की नाही अरे होतो की नाही आणि असाच धप्पा द्यायला तुम्हाला एक जण येतोय आणि तो सुद्धा वारा पिसाटला वारा झाला सैरा वैरा पालो पाचोळा चला जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करूया नाव नाही सांगणार मगच जेवणी आपण सर्वांनी या ठिकाणी ओळखायचंय चला जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अतिशय छान स्टेजवर परफॉर्मन्स करायचा तयार राहायचंय ओ माय गॉड शेफ संग्राम बडेकर जा घरी शेफ तर मित्रांनो तुम्ही बघितलं आपण गेलेलो पाझर तलावाच्या इकडे डान्स बघायला आणि त्याच्यातले मी किती स्टार्टिंगचे 2-3च डान्स दाखवले कारण आपल्याला भाई इकडे आपलं नियोजन आहे पावभाजीचं तर आता आपण खाऊया वगैरे आणि जर लवकर झालं तर आपण परत जाऊ लवकर आपलं खाऊन वगैरे झालं तर आपण परत जाणार आहे आणि आपली गँग बघा गँग बघा हात दाखवा काय रे काय असा काय झोपलाय ह्यो चला आता आपण आपलं खाऊया वगैरे आणि बघूया काय विषय होता
नुसते कचकडून पाव खावा नुसते पाव बाई. चला भेट. हे कोण घेतले पाणी वाढते काय दाखवणार आता. मैं गरीब हूँ. तर मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलेलं आपण करणार होतो पार्टी पावभाजीची आणि मी आता गेलेलो डान्स बघायला पण आता मी आलोय आणि आपलं नियोजन सगळं झालेलं आहे. तर 1 2 3 बोला बोला. कचकचित पाव बिव खावा एकदम आणि घरी जाऊन झोपा. झोपा. बघा ही आपली भाजी आणि हे पाव आणि इकडे धीरज शेठ. चला आता आपण पण टेस्ट करूया. हे कसं झालंय जोरात बोला कसं झालंय. धीरा नाही दिसला. चला आता आपण टेस्ट करूया बच्ची. मित्रांनो आपल्या किती लाद्या संपल्या रे. किती लाद्या संपल्या. 4 किती होत्या 6 लाद्यांमधले 4 लाद्या संपल्या आणि अजून 2 राहिले. तिकडे अजून 3 पाव राहिले. इकडे 4-5 आहेत. आणि हा किती पाव खाल्ले रे. आणि 5 पाव ना 5 पाव खाऊन हा गार झालाय. इकडे बाई हा खातायत खावा. ह्यो पण आता हळूहळू गार होणार आहे असं वाटतंय मला. हा बिंदास. आणि मित्रांनो एक विषय बघा पाव भाजी असते भाजी आणि यांनी कालवण बनवलंय बाई. काय ही भाजी आहे पण ठीक आहे तरी पण नवीन पोरी आहेत लाजत आहेत. हळूहळू शिकतील पण एक नंबर झालं. एक नंबर कडक. ह्या दोघींना हिला आणि हिला नाही आणि ह्या तिघांना क्रेडिट देतो कारण हे तिघ बनवत होते आणि मी पण. तर मित्रांनो आपलं झालेलं आहे सगळं पॅकअप. मी पण पॅक झालोय. किती पाव खाल्ले तू. 9. तू 12. तू किती खाल्ले. 15. ह्यानं हायएस्ट केलाय प्रणवनं. तू किती खाल्ले. 9. तू 10. तू 5. 5च्या वर खाल्लंस की तू 10. तू 9. तू 14. धीरज तू 15वा सुरू आहे भावाचा आणि मी खाल्लेत 12. तर आता आपलं झालेलं आहे पोट पॅक आणि अजून 2 लाद्या पाव राहिल्या आहेत भाई. 2. आता ह्या सगळ्यांना डबा वगैरे देऊन घरी पाठवूया. डब्यात सगळी भाजी बिजी सगळं घेऊन जाऊ द्या. माझं तर मला बोलायला पण येत नाही रे. पॅक झालो एकदम घशापर्यंत पॅक झालोय. हिनं किती तू किती खाल्लं. 8. चला अशी काहीशी आपली आजची पार्टी होती. मी सांगितलं ना 12. अशी आपली पार्टी होती पावभाजीची. पण पाव कालवण झालेलं पाव भाजी नव्हती कारण ते सगळं कालवण. बघा ना बाई काय भाजी असते भाजी कालवण बनवलंय. तर आमची आजची पार्टी होती पाव कालवण. तर पाव कालवणची आमची पार्टी झालेली आहे. काय तू किती खाल्ले. किती खाल्लं बोल लवकर. किती खाल्लं. 8. 8 खाल्ले. काय बोलशील तू. धीरज दादा ना जास्त पाव खाल्लेले आहे. वाजलेत बघा किती गायच. 11:30 आणि आता सगळे जातील आपापल्या घरी. आपल्याला आता भाई मजबूत काहीतरी साफसफाई करायला लागणार आहे कारण लय किचड खाना केलाय. 12 वाजतील. महिला मंडळाची साफसफाई करू जा. महिला मंडळांनी लवकरात लवकर हिचा आवाज पण निघून आला. असं बोलते सगळे झोपलेत
आणि आता आपल्याला पटापट सगळं आवरायचं आजारी आहे. तरी मला काय पण बुद्धी नाही. काय आजारी माणूस आहे. काय आजारी रोगाटी काय आजारी अच्छा आजारी आजारी काय हा. चला तर भाई आजचा आपला व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण आजचा आपला व्लॉग नेहमीप्रमाणे आपण आता एंड करतोय. आता झाली आहे झोपायची वेळ आणि वाजलेले आहेत 12. तर आता आपण झोपूया. व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते खरंच नक्कीच कमेंट करा, कारण सर्व आपले व्लॉग बघतात पण लाईक आणि कमेंट करायला विसरतात. तर प्लीज असं करू नका, लाईक आणि कमेंट करा, जेणेकरून मला अजून समजेल की भाई कसे व्लॉग बनवायचे, अजून मला जोश येईल आणि अजून मी शिकत राहीन आणि असेच आपले व्लॉग बनवायला आपण कंटिन्यू बनवत राहू. तर आज आपण केलेली पार्टी आणि विषय काय झाला, पावभाजीची पार्टी केलेली, पण पाव आणि रस्सा झालेला. तर पाव रस्स्याची पार्टी आपण बोलू शकतो त्याला, कारण भाजी कमी आणि रस्साच जास्त झालेला, पण छान झालेला. असं काय नाही, कडक झालेला की नाही भाई, एक नंबर झालेला, असं काय नाही की वाईट झालं. आणि त्याचं क्रेडिट जाते ते देवयानीला, छकुलीला आणि प्रणवला आणि मला पण थोडंसं, कारण मी घर दिलेलं, काम तर काय केलं नाही पण मी माझं घर दिलेलं ना भाई, मला पण क्रेडिट पाहिजे. तर खूप जास्त मेहनत केली खरंच, जे आहे ते आहे. स्टार्ट टू एंड म्हणजे पूर्ण संपलं आपलं जेवण वगैरे आपण झालं. त्याच्यानंतर पूर्ण ते लोक माझं घर बीर क्लीन करून गेले, तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं. आणि भाई पोट भरून सर्वांनी खाल्लेलं आहे, तोंड दुखत होतं एवढं होतं, पण सर्वांनी खाल्लं आहे, खूप मजा आली. राहिलेलं आपण इकडे तिकडे ज्याच्या घरी आपण सर्वांना दिलं आहे आणि संपवलं आहे. आणि आपण डान्स पण बघायला गेलेलो मित्रांनो आपल्या पाझर तलावाच्या इकडे, तर ते डान्स पण मी दाखवले, 2-3च डान्स घेतले, कारण आपल्याला इकडे पार्टी करायची होती, त्याच्यामुळे मग मी आलो लगेच, नाही तर मी पूर्ण घेणार होतो. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. अजून 2 दिवस बाकी आहेत, अजून दसरा येईल, दसऱ्यानंतर मग आपले व्लॉग संपतील, आपण पण जाणार मुंबईला. तर अजून 2 दिवसाचे आपले व्लॉग येतीलच आणि तुम्ही खूप जास्त प्रेम द्या. आणि आपल्याला पूर्ण मेढ्यामध्ये आपल्याला खूप जास्त प्रेम भेटतंय. मेढ्यामध्येच असं नाही, कुठे भाई, मेढ्यात, परत पाझर तलाव, देशमुखाळी, सगळीकडे आपल्याला ओळखायला लागलेत सर्वजण. परत शाळेत पण मित्रांनो, मी शाळेत वगैरे पण गेलेलो, म्हणजे असं शाळेच्या आत नव्हतो गेलो, पण असं शाळेच्या बाहेर वगैरे मी गाडीवर असंच आम्ही फिरत होतो. तर लहान पोरं वगैरे आलेली आणि मला विचारत होती की भाई तू तुझं चॅनलचं नाव काय, असं तसं, छान व्हिडिओ बनवतो. तर खूप बरं वाटतं असं, आणि तुमचं सर्वांचं प्रेम असंच माझ्या पाठीशी राहू द्या. कारण आपण जे मी मुंबईचे ब्लॉग बनवतो त्याला म्हणजे एवढे नाहीत, पण जेव्हा मी गावचे ब्लॉग बनवतो ना त्याला खूप चांगला प्रतिसाद भेटतोय. तर मी असे कंटिन्यू व्लॉग बनवत राहीन, त्याच्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ, सर्व गावाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर चला मग भेटूया अशाच नवीन व्लॉगमध्ये. आजच्या पुरतं एवढंच. तर चला भाई आता आपण झोपायची गोळी घेऊया. चला बाय बाय. Yeah.